अजितदादांचं ही आकस्मिक अपघाती निधन होणं हे महाराष्ट्रातल्या तमाम युवा पिढीला, ज्येष्ठांना, माता भगिनींना एक फार मोठा धक्का आहे. राजकारणात परखडपणानं स्वतःचे विचार मांडणं, बरोबरला बरोबर आणि चूकला चूक, त्याच्या परिणामाची तमा न बाळगता स्पष्टपणानं निर्णय घेणारा नेता म्हणून आम्हाला माहिती. एक आठवण तुम्हाला सांगतो. इचलकरंजी कृष्णा पाणी पुरवठा योजना ही आम्ही पाणी आणलं, ती 18 किलोमीटरवरून कृष्णा नदीचं पाणी आणलं. शासनानं मध्यंतरीच्या काळामध्ये ती योजना पूर्ण झाल्यानंतर एक निर्णय केला होता, 8 किलोमीटरच्या पुढचं त्या योजनेचा सगळा खर्च 100% शासन करणार. त्या योजनेचा लाभ आम्हाला मिळाला नव्हता, कारण ती योजना आम्ही मंजूर करून घेतली होती, ती तारीख आधीची होती. GR निघाला, त्याच्यामध्ये तारीख वेगळी होती. पण मी जी योजना मंजूर करून घेतली होती त्या योजनेला मध्यंतरीच्या काळामध्ये मी त्यावेळी आमदार नव्हतो, तत्कालीन आमदारांनी त्याला स्टे घेतला होता. मी परत आमदार झाल्यानंतर तो स्टे उठवून ती योजना मार्गी लावली. हा तारखेचा वाद. दादांना मी सांगितलं, मी मंजूर करून घेतली, ही तारीख धरली तर त्यावेळी योजना झाली असली तर ह्याच्या 1/4 किमतीत झाली असती. 5 वर्ष या योजनेला स्टे होता. तो स्टे मी परत उठवून घेऊन परत चालू केलं. म्हणजे स्टे उठवून परत चालू केली तारीख गृहीत धरून तुम्ही आम्हाला ह्याचा लाभ द्या, हे त्याला पटलं होतं. त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक बोलवली आणि हे तपासून तुमची चर्चा करा म्हणून सांगितलं. चर्चा झाली. हे आवाडे साहेब म्हणतात ते सगळं बरोबर आहे, पण हे आता पूर्वीच देता येणार, अशा पद्धतीची भूमिका तत्कालीन सगळ्या प्रशासनात सगळ्या अधिकाऱ्यांनी. दादांनी सांगितलं, तुम्हाला जे द्यायचं आहे तुम्ही रायटिंग. त्यांनी फाईल आदेश दिले, ही सगळी माहिती द्या. फाईल त्यांच्यापर्यंत गेली आणि दादांनी असा शेरा मारला त्याच्यावर, मंजूर केलेल्या योजनेला स्टे, याचा अर्थ ते झालं नाही तर ते त्याच वेळी झालं असतं तर फार कमी पैशात झालं असतं. 5 वर्षानंतर त्या योजनेला सुरुवात करून परत ती योजना पूर्ण करायला जो खर्च वाढला त्याला जबाबदार शासन आहे, कारण शासनानं स्टे दिलं. त्यामुळे यांची मागणी मान्य करून 8 किलोमीटरच्या पुढचा सगळा खर्च 100% शासनानं करावा म्हणून त्यांनी आदेश दिले. त्यावेळी 2001-2चा हा विषय 2चा, त्यावेळी या योजनेला 12.5 कोटी रुपये मुद्दल आणि त्याच्यावरचे जवळपास 4-5 कोटी रुपयाचे व्याज माफ झालं. 16-17 कोटी रुपये माफ झाले. आजच्या तारखेला त्याची व्हॅल्यू 170 कोटीची होती. असा एक निर्णय घेणारा मोठा एक वेगळं कौटुंबिक नातं दादांनी निर्माण केलं होतं. मला असू दे, राहुलला असू दे, फार व्यक्तिगत मदत करायची, म्हणजे कौटुंबिक नातं त्याने सांभाळलं होतं. आदरणीय पवार साहेबांच्या आणि आमच्या दादांचे नाते संबंध त्यांना माहिती होते, त्याने ते जपले होते. आपल्या सगळ्यांच्या मध्ये फार चांगलं अशा पद्धतीचं त्यांनी मदत करायची भूमिका, राजकारण विरहित मदत करायची भूमिका त्यांची होती. आम्हाला खूप मोठं दुःख.